SL9 मराठी न्यूजच्या सर्व रक्षक दर्शकांना सस्नेह नमस्कार। येवला तालुक्यातील सायगाव येथे राबविण्यात आलेल्या एका स्तुत्य उपक्रमाची सविस्तर बातमी खालीलप्रमाणे। सायगाव येथे परसबाग निर्मिती स्पर्धेअंतर्गत आरोग्य व पर्यावरण जनजागृती उपक्रम यशस्वीरित्या संपन्न। येवला सायगाव ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी कुटुंबांना सकस भाजीपाला उपलब्ध व्हावा आणि पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचा प्रसार व्हावा या उद्देशाने येवला तालुक्यातील सायगाव येथे एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांतर्गत गावात विविध सामाजिक व शैक्षणिक घटकांच्या सहकार्याने जनजागृती मोहीम राबविण्यात आली। उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: घरोघरी परसबाग निर्मिती, नागरिकांना स्वतःच्या दारात किंवा उपलब्ध जागेत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उगवण्यासाठी प्रेरित करण्यात आले। आरोग्य व स्वच्छता संदेश, गावात प्रभात फेरी काढून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली। पाण्याचे स्रोत झाकून ठेवणे आणि संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी घ्यावयाची काळजी यावर भर देण्यात आला। मान्यवरांचा व उपक्रमात सहभागी व्यक्तींचा विशेष सहभाग। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व मार्गदर्शकांनी पुढाकार घेतला। यामध्ये प्रामुख्याने वसंत निघुट, डॉक्टर बाबासाहेब खैरनार, राजेंद्र बारेसर, प्रदीप दारुंडे, शिवाजी भालेराव तसेच राजमुद्रा अकॅडमीचे सर्व विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदवून श्रमदान व जनजागृती केली। गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे अक्षरशः पाठीशी उभे राहत भरभरून स्वागत केले। गावकऱ्यांच्या मते गावाच्या आणि आरोग्याच्या विकासासाठी सर्वांनी अशीच एक पावले पुढे टाकणे काळाची गरज आहे। SL9 मराठी न्यूजच्या माध्यमातून या प्रेरणादायी उपक्रमाचे आणि यामध्ये सहभागी असलेल्या सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे। SL9 मराठी न्यूज, सायगाव, येवला। शरदराव लोहकरे पाटील। सायगावमध्ये माझं गाव आरोग्य संपन्न या गावात अभियान 2026 आपण या निमित्त परसबागाच्या बाबतीमध्ये गावकऱ्यांना काही सूचना करत आहेत। तर ह्या नेमक्या आपण ज्या प्रभात फेरी काढतात ते तर सायगावतील गावकऱ्यांना आणि महिलांना काय सांगतात या बाबतीमध्ये? नमस्कार। या ठिकाणी आज आम्ही माझं गाव माझा अभिमान या अंतर्गत राजमुद्रा अकॅडमी आणि सई फाउंडेशन, त्याचप्रमाणे आम्ही सर्व मित्रपरिवार सायगावची यांनी मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान अंतर्गत, त्याचप्रमाणे माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अंतर्गत गावामध्ये सर्व जनतेच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं ज्या काही काळजी घेण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सर्व विद्यार्थी आम्ही गावात फिरून करत आहोत। पाणी झाकून ठेवणं असेल, त्याच्यामुळं जे संसर्गजन्य जे काही आजार असतील ते कमीत कमी व्हावेत आणि या ठिकाणी संपूर्ण आरोग्याची काळजी सर्वांनी घ्यावी यासाठी गावात आम्ही सकाळपासून या ठिकाणी फिरत आहोत प्रत्येक घरात। त्याचप्रमाणे सुदृढ आरोग्यासाठी परसबाग ही सुद्धा काळाची गरज आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक महिलेला परसबागेसाठी या ठिकाणी सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची, त्याचप्रमाणे फळझाडांचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि त्यासाठी दिपावळीच्या वेळी त्यांची स्पर्धा देखील आयोजित केलेली आहे, जेणेकरून एक सुंदर परसबाग प्रत्येक महिलेची गावामध्ये उभी राहील आणि तिला कुठेही बाजारात ज्या औषधाचा जो भाजीपाला घेऊन आरोग्याची जी हानी होते आहे ती होऊ नये, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। माझ्याबरोबर असणारे बारेसर असतील, डॉक्टर खैरनार असतील, त्याचप्रमाणे बाबासाहेब मुळे असतील, या सर्वांनी आणि गावातील अनेकांनी या कामात सहभाग घेतलेला आहे। आम्ही 2-3 टीम केलेल्या आहेत आणि संपूर्ण आम्ही सर्वजण गावात फिरत आहोत। सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपलं गाव खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य संपन्न आणि निरोगी अशा प्रकारचं गाव निर्माण होण्यासाठी प्रयत्न आम्ही सर्व करत आहोत। आरोग्याचे कर्मचारी असतील, अंगणवाडीच्या ताई असतील, त्याचप्रमाणे आशाताई असतील आणि जिल्हा परिषद शिक्षक असतील, माध्यमिक शिक्षक असतील, हे सर्वजण यासाठी प्रयत्न करत आहे। या सर्वांना देखील या निमित्ताने धन्यवाद, संपूर्ण गावाला देखील धन्यवाद।